भिवंडी तालुका के सोनाले गांव गैबी इंडस्ट्री पार्क के पास शांति कॉम्प्लेक्स में ब्राह्मण देव का 8वां वर्धापन दिन 16 का आयोजन आज दिनांक 20 अप्रैल 2025 को सरौली पाड़ा के भोईर परिवार व सरौली पाड़ा के ग्रामस्थ मंडलों द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर ब्राह्मण देव की अभिषेक, महापूजा, हवन, महाआरती, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक व सरौली पाड़ा के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर ब्राह्मण देव की दर्शन कर महाप्रसाद का लाभ लिया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट।
माझी पेरणी करी माझा पांडुरंग घरी माझी शेती मंडळी शेती मंडळी शेती मंडळी शेती संत संग देई सदा गुणा गुणा तुका म्हणे गळभवासी तुका म्हणे तुका तुका म्हणे तुका म्हणे गळभवा ब्राह्मण देवाचा वर्धापन दिवस आम्ही साजरा करतो आणि त्यांना ब्राह्मण देवाची महती काय ती अगोदरच सांगितलेली, सांगायची गरज नाही आणि कधीही आम्हाला काही कमी पडून देत नाही. आणि कार्यक्रम असे आहे का पूजा आहे पण धूमधडाक्याने पूजा होतो, त्याच्या पाठीमागे हात आहेत आमच्या पाठीमागे. श्री ज्ञानदेव गोडी आहे, जादू आहे आणि तुम्हाला या नमन वगैरे या आमच्या वामनदेव महाराजांच्या एक जागृत देवस्थान आपलं आणि त्या देवाची महती काय आपल्याला मी नव्यानं सांगण्याची गरजच नाही. गेले कित्येक वर्ष हे देवस्थान इथे असून सालाप्रमाणे यावर्षी देखील या आपल्या जागृत देवाचा जय जयकार
आणि त्याचा सुफळा आपण या डोळ्याने आपण आहात. कारण ह्यात माहिती एवढी आहे की साहेबांनी सांगितलं की ही आमची जागृत देवता असून आमच्या कुटुंबावर या परिसरावर वर ज्या भक्तांनी तिथे लोटांगण घा देवाच्या चरणी त्याला काही आयुष्यात कमी पडू दिलं नाही असं थोडक्यात स्वरूप असणारं आणि सुंदर असं हे आपलं ब्राह्मण देवाचं मंदिर. आणि ह्या देवाची आज ही आपली वर्धापन दिनाची पूजा संपन्न होत असताना राधाकृष्ण प्रसादिक भजन मंडळ पनवेल यांना आपण रमेश साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा मी आपलं या परिवाराचं या समस्त ग्रामस्थांचं मी आपलं मनापासून ऋण व्यक्त करतो. असंच प्रेम तुमचं वारंवार राहो साहेब. आपली ओळख कायम त्यांना करतो. धन्यवाद. अपना घर का देव है एक प्रसाद है ओके 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 ते आमच्या शांतिकमध्ये तर्फे जवळजवळ वर्ष झाले आहेत. 8 वर्षापासून आमच्या बाजारात इतर संख्येने भंडारा केला जातो व यामध्ये साक्ष असल्या का मला कुठल्या प्रकारचा काय होत नाही. एक धनधान्य समृद्धी कार्यक्रम पार पडतो. वर्षाने एकदम केला जातो. हे बंधुभवी यांचा पण कार्य भजन सम्राट भंडाऱ्याचा काम व्यवस्थित आहे. ब्राह्मण त्या सपाड्यातील भोईर या भोईर परिवार मोठेवार आहे आणि सुशिक्षित व्यवस्थेच्या नमन देवाच्या आशीर्वाद शिवशंकरच्या आशीर्वाद गणपतीचा सगळे सुखी का कारण मी त्यांची देवावर फार भोईरचा फार मोठा भाग असतो. श्रम दम सगळं करतात देवाने कधी नाही म्हणत नाही. आहे असा एक असा जो मी पाहतो या ठिकाणी शेती आहे. हा तर याने तो आम्हाला रक्षण करायचा सगळ्या भोईर परिवाराचा असा तो सर्व येणाऱ्या पिढीला त्याचा असू द्या या भोईराच्या तुम्ही किती भंडारा आहे या ठिकाणी कोण लांबून येतात. हे कंपनी कर्मचारी आहे तिकडे गावाती म्हणजे गाव याने येतो दर्शन भंडाऱ्याचा लाभ घेत असतो. चढाचा लाभ असं सोहळा आणि दरबार आणि सर्व देव करो राम सर्व आशीर्वाद चरणी प्रार्थना संपूर्ण. जय ब्राह्मण देवा.
आमच्या भोईर परिवारातर्फे देवा सालाबाद प्रमाण हा मंदिराचा चाला तारखेला वन दिवस असा हा वनदेव आमच्या भोईराच्या पास 5-6 झालेला आहे आणि त्या हा परिवार आता पुढे चालूच आहे. याच्या कृपेचा परिवार व गाव हा खुशालीने त्या देवाचे एक जागोस्थान आहे. केवळ भोईरपणे आहे त्यांच्या कृषी बहुजन ते आत घेतं त्या इच्छा आहेत पूर्ण उद्देश हा गेल्या वर्षापूर्वीचा मंदिर बांधलेला आहे. त्याचा हा वनदिन सालाबाद एकदम आनंद बघितला. सकाळचे कार्यक्रम होते, साहित्य कार्यक्रमही होण्यात आलेले आहे. सकाळपर्यंत ते 2000 प्रसादाचा लाभ घ्या. मार्फे परिवारांना खूप शुभेच्छा देतो की त्याने देवाचा भेटतो अशी तुम्हालाही लागेल. चा दिवस हा सोनियाचा दिवस. आमचे बाप जादे तिथून हा पण चालत नाही. विठाल जाऊ शकत नाही. एवढा जेवढे ठेकेदार आले त्या आज्ञाने त्यांना दिलेला जाणीव दिली आणि त्यांच्या चौकशी त्याने सांगितलं काम करतो त्याचं दर्शन घेतला. कारण जेवढे लोक आले तेवढ्या लोकांना पहिल्याच वर्षी फुटावर एक विटा होती तिला सोलापट्टी साक्षात आणि कोणाला जीवानीची मारत आज आणि त्या कोणाला मारलेलं नाही शिक्षा देतो आणि त्याच्या पलीकडे काय आता चालू केले होतो.